52,000 वर्षापूर्वी किंवा त्यापेक्षाही अगोदर उल्कापात झालेले लोणावळा सरोवर याचं पाणी समुद्रापेक्षा 7 पट खारं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला थोडी माहिती देतो मी. तर राम राम, मी ज्ञानेश्वर मोरे. सकाळी 5 वाजताच घराच्या बाहेर पडलो. जे सोबत येणार होते त्यांच्या घरी गेलो. या अगोदर मला सगळ्यांच्या बॅग बांधून घ्याव वरती, म्हणजे आपल्याला खाली बसायला जागा भरपूर मोकळी राहते. मग प्रवास सुरू केला आपला पाथरवरून थेट लोणारला. आता हे तर जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला कळूनच जाईल मी कुठे जातोय. तर इथून जायचं शेगावला, इथून जायचं ओमकारेश्वरला, आणि त्याच्या पुढचा स्टॉप कोणता आहे ते कमेंट करून मला सांगा, कारण भरपूर जण ह्याच रूटने गेलेले असणार आहेत. लोणार सरोवरला आलो, आणि एक खरं सांगायचं म्हणजे मी तर पहिल्यांदाच आलो होतो इथे. हे तर मी पुस्तकामध्ये आणि फक्त व्हिडिओ मध्येच पाहिलं होतं. तिथलच्या स्थानिक लोकांना विचारलं आम्ही, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की याचा इतिहास 52 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदरही असू शकतो. तसेच एक म्हणजे आपलं लोणार सरोवर, साऊथ आफ्रिका 2 आणि न्यू कॅनडा 3 या ताऱ्याचं वजन होतं 10,000 टनापेक्षाही जास्त, आणि एका सेकंदाला तो 20,000 किलोमीटर धावत होता. असा तो वरती अजून 3 तारे तुटले, त्यापैकी एक हे लोणार सरोवर, आणि ह्याचं समुद्रापेक्षा 7 पट पाणी खारं आहे. अशी भरपूर माहिती आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांनी दिली. त्या परिसरामध्ये दैत्य सुदन मंदिर आणि गोमुख प्राचीन मंदिरासारखी भग्न मंदिरे सुद्धा आहेत. हे तर गोमुखामधून पाणी येणार तर खूपच भारी होतं, आणि मला असं काही प्राचीन बघायला तर खूप आवडतंय. तिथलचं एकही ठिकाण असं सोडलं नाही की मी जे काही पाहिलं नाही. कॅमेऱ्यात जरी घेता नसता आली तर मात्र माझ्या डोळ्यांनी एक ना एक गोष्ट पाहिली मी तिथली. थोडंसं आणखी वर आलं की असा नजारा दिसतो बघा तिथला सगळा. पर्यटकांसाठी मस्त सोय केलेली आहे तिथं. गोमुखामधून जे पाणी पडणार आहे ते डायरेक्ट सरोवर मध्ये जातं. मी फिरायला आलो होतो माझ्या घरच्यांसोबत, तर माझा भाऊ म्हणला की ते खाली मंदिर आहे, आता आपण जाऊ तर आपल्याला लय उशीर होईल पुढे जायला. पण तरीही मी एक ना एक गोष्ट पाहिली तिथली. तर मग बस आजच्यासाठी एवढं. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.